नमस्कार, मी अश्विन बापट. माझा महाराष्ट्र माझा विजन समिट 2016 एबीपी माझा आयोजित या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. याचे प्रायोजक आहेत डॉलर बिग बॉस, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पुणे, प्रिंट पार्टनर लोकसत्ता. या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या सत्रातले आपले सन्माननीय अतिथी आहेत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर सर. सध्याच्या तापमान वाढीच्या काळामध्ये पर्यावरणाला आलेलं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे खरं म्हणजे. आणि किंबहुना एकीकडे सिमेंटची वाढत चाललेली जंगलं आणि दुसरीकडे हिरवाई किंवा वनराई जी घटते आणि त्याची कुठेतरी बॅलन्सिंग ॲक्ट करण्याची तारेवरची कसरत जी आहे ती जावडेकर सरांना करावी लागते. आणि याच अनुषंगाने येत्या काळामध्ये त्यांचं नेमकं कसं विजन असणार आहे, कशी ते पावलं टाकणार आहेत, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत. पण तत्पूर्वी ते नेमकी त्यांच्यासमोरची आव्हानं कोणती आहेत, आत्तापर्यंतची वाटचाल कशी राहिली, याच्याबद्दल थोडं जाणून घेऊ. प्रकाश जावडेकर भाजपच्या दुसऱ्या फळीतला विश्वासार्ह चेहरा. पर्यावरणासारखं संवेदनशील खातं जावडेकरांच्या हातात आहे. आदर्श इमारतीच्या वादानंतर पर्यावरण खात्याचं ग्लॅमर अचानक वाढलं. विकास महत्वाचा की पर्यावरण या प्रश्नाचा सामना करत जावडेकरांची वाटचाल सुरू आहे. एकीकडे ग्लोबल वॉर्मिंगच्या विषयावर जागतिक पातळीवर भारताची भूमिका ठामपणे मांडणं, तर दुसरीकडे वाळू माफियांना वेसण घालण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करण्याची कसरत सुरू आहे. त्यातच महाराष्ट्रातला दुष्काळ पर्यावरणासमोर नवं आव्हान घेऊन आलाय. त्यावर नदीजोडसारख्या स्वप्नांना व्यवहार्य जोड देण्याचं आव्हान जावडेकरांसमोर आहे. कृष्णा, गोदावरी, पंचगंगेसारख्या नद्यांच्या प्रदूषणाचा ज्वलंत प्रश्न आवासून उभा आहे. उद्योग, मानवी जीवन आणि पर्यावरण हातात हात घालून कसं चालणार हे सांगण्यासाठी येत आहेत प्रकाश जावडेकर. आपण टाळ्यांच्या गजरात केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर सरांचं मंचावर स्वागत करूया आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यासाठी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना देखील मी मंचावर बोलवतो. राजीव सर. सुरुवातच करायची जिथे तुम्ही सांगितलं की विकास का पर्यावरणाची रक्षा. मला असं वाटतं UPAच्या काळामध्ये सगळ्यात मोठं नुकसान कशाने झालं असेल तर पर्यावरण विरुद्ध विकास आहे अशा स्वरूपाची मांडणी झाली. हाच सगळ्यात मोठा चुकीची गोष्ट आहे. मी आता 2 वर्षाच्या अनुभवाने सांगू शकतो की पर्यावरणाचं रक्षणही करू आणि विकासही करू आणि हे दोन्ही सहज शक्य आहे. पर्यावरण आणि विकास एकमेकाचा शत्रू नाही. पर्यावरणाचं रक्षण करून डेव्हलपमेंट विदाउट डिस्ट्रक्शन, झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट या तऱ्हेने आम्ही चालतो. आणि म्हणून मला कोणी विचारलं 2 वर्षामध्ये आम्ही काय केलं ज्यातून आमची उद्याची विजन दिसेल. कारण लोकांना वाटतं मी फक्त मंजुऱ्याच देतो. नाही, 4500 स्क्वेअर किलोमीटर चौरस किलोमीटरचं जंगल वाढलेलं आहे. 3500 स्क्वेअर किलोमीटर या गेल्या 2 वर्षामध्ये भारतामध्ये. हे कमी नाही, कारण आपण एका कन्स्ट्रेंटमध्ये आहोत. लक्षात घ्या, कन्स्ट्रेंट असा आहे की जगाची 17% लोकसंख्या भारतात आहे. जगातल्या पशूंच्या लोकसंख्येपैकी म्हणजे पशूंच्या संख्येपैकी 17% पशुसंख्या भारतात आहे. दोघांनाही जमीन, पाणी आणि चारा लागतो, परंतु आपल्याकडे फक्त 2.5% भूमी आहे तेव्हा आणि 4% फक्त पाणी आहे. आज जे दुष्काळाचं किंवा पाण्याचं आणि जमिनीची जी लढाई आणि विषय आहे तो यामुळे आहे. हे कन्स्ट्रेंटमध्ये आपण काम करतोय. तरीसुद्धा अशा पार्श्वभूमीवर आपलं जंगल वाढतं आहे. म्हणजे ट्री कव्हर, फॉरेस्ट कव्हर ज्याला म्हणतात. जंगल जमीन नाही वाढू शकणार. जंगल जमीन आहे ती आहे, 20-21% जंगल जमीन आहे. पण आपल्याला 33% वनीकरण करायचं आहे. हे आपलं राष्ट्रीय लक्ष्य आहे. मग ते कसं करायचं? ते ट्री कव्हर आउटसाईड द फॉरेस्ट वाढवायचं, फॉरेस्टही चांगलं करायचं आणि फॉरेस्ट बाहेरही लोकांनी आणखी वनशेती करावी, वनीकरण करावं, ॲग्रो फॉरेस्ट्री करावी. हर मेड पे पेड असं आम्ही हिंदीमध्ये म्हणतो त्याला. तर ते करायचं अशी त्यातली कल्पना आहे. त्यामुळे याच्यात आम्हाला मोठं यश आलं.
दुसरा प्रश्न आहे प्रदूषणाचा, तो व्यापक आहे आणि त्यामध्ये आम्ही काय चमत्कार केलेत ते मी दाखवतो तुम्हाला. पण आपल्या देशामध्ये 3400 उद्योग आहेत की जे प्रदूषणकारी आहेत, खूप प्रदूषण करतात. त्या सगळ्या 20 इंडस्ट्रियल सेक्टर्सची आम्ही एमिशन स्टँडर्ड्स वाढवली, म्हणजे पुढे नेली आणखी, आणि ती वाढवून प्रदूषण कमी होईल याची व्यवस्था केली, कार्बन उत्सर्जन कमी होईल याची व्यवस्था केली. आणि त्याचं मॉनिटरिंग, नियम खूप आहे तो आमच्या देशात, पण त्याचं पालन कोण करणार हा आपल्याला प्रश्न असतो, कंप्लायन्स. माझ्याकडे मंत्री झाल्यावर सुरुवातीला लोक यायची, म्हटले साहेब काही अटी घाला पण प्रोजेक्टला मंजुरी द्या, असं म्हणायची. मी म्हटलं काही अटी घालून कशा चालतील, कारण त्यांना पक्की खात्री होती की अटी काही घातल्या तरी नंतर पाहणारं कोणी नाहीच आहे, म्हणून ते असं म्हणायचे. ते मी आता बदललं आणि मी तुम्हाला आता दाखवतो. 3400 उद्योगापैकी 2400 उद्योगांनी आता आम्ही सांगितलेली 24 तास निगराणी करणारी यंत्र बसवलेत. त्यांचं जिथून सांडपाणी बाहेर पडतं आणि जिथून त्यांची चिमणीतून दूषित हवा बाहेर पडते, आणि जर त्या मानकापेक्षा 15 मिनिट जर जास्त प्रदूषण झालं कुठल्याही एका घटकाचं, तर त्याचं आम्हाला लगेच मेसेज यायला लागतो. मला येतो स्वतःला. ही 24/7 मॉनिटरिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने आम्ही प्रदूषणाचं प्रत्यक्ष निरीक्षण करतो. दुसरा टेक्नॉलॉजीचा उपयोग आम्ही सुरू केला, म्हणजे नव्या तंत्रज्ञानाने आम्ही जिथे प्रकल्प व्हायचा आहे त्या स्पॉटवर जातो. ते कोऑर्डिनेट्स घेतलेले असतात, त्या स्पॉटवर जातो, कसं जंगल आहे ते पाहतो, त्याची ग्रेड काय आहे, प्रतवारी काय आहे, किती झाडं आहेत, किती कापू द्यायची, किती नाही कापू द्यायची, पर्यायी वनीकरणाची जमीन कुठे दिली आहे तीही जाऊन पाहतो, ती कशी आहे, ती वनीकरणाला योग्य आहे की नाही, हे आता आम्ही इथे बसून पाहतो. म्हणजे आमचे फील्ड ऑफिसर जातातच, ते आपला अहवाल पाठवतात. त्यात मला गंमत आढळली. पर्यायी वनीकरणासाठी उद्योजक जी जमीन देतात त्याच्यामध्ये वनीकरण करायचं अशी कल्पना असते, पण त्या वनीकरणामध्ये प्रत्यक्ष वन होतंच आधीचं कोणीतरी लावलेलं, अशी सर्टिफिकेट देऊन पाठवली. आता मी जेव्हा तंत्रज्ञानाने तिथे जातो तेव्हा मला दिसतं अरे तिथे तर झाडं आहेत. मग झाडं आहेत तर कोण खोटं बोललं, त्या DFOची नोकऱ्या काढून टाकण्याची आम्ही कारवाई सुरू केली. हा दंड आम्ही सुरू केला आहे, ही अंमलबजावणी सुरू केली आहे. सँड माईनचा ज्याचा उल्लेख केला त्यांनी, वाळू माफियांनी हादरवलाय देश जगाला, म्हणजे भारतात तरी. आणि भारतामध्ये इतकं सगळ्या नद्या मृतप्राय होऊ लागल्या, कारण अवैध कितीतरी कुठेही वाळू खणा आणि किती वाळू खणा असं चालू आहे. हे नाही चालणार. आता सप्टेंबरमध्ये सॅटेलाईटनी प्रत्येक नदीचा नकाशा करावा लागेल प्रत्येक राज्याला, आणि त्यात कुठे आणि किती वाळू साचली आहे ती पाहून तेवढी आणि तिथेच वाळू काढण्याची परवानगी मिळेल. आणि प्रत्येक ट्रकवर आपल्या सोलापूर पॅटर्नला जसं झालं त्याप्रमाणे त्या आधारावर एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं की त्याच्या आधारावर जाणारा ट्रक, पूर्वी कसा असायचा 1000 ब्रासचं कॉन्ट्रॅक्ट आणि 10,000 ब्रस वाळू घेऊन चाललाय, हे आता होणार नाही. कारण प्रत्येक ट्रकची प्रत्येक रिसीट ही बार कोडेड असेल, चेक सारखी असेल, सिक्युरिटी फीचर सहित असेल आणि ती ट्रॅकेबल असेल. त्यामुळे आम्ही केलंय. परवा मी जी जाहिरात दिली सँड मायनिंगच्या नव्या पॉलिसीची, त्यामध्ये पहिल्यांदा शासकीय जाहिरातीत असं आहे की जिथे कुठे अवैध खनन चालू असेल आणि असं आपल्या लक्षात आलं तर आम्हाला या ईमेलवर कळवा. असं शासकीय जाहिरातीत कधी नसतं. आम्ही हे सुरू केलं. तर ही पारदर्शिता आम्हाला आणायची आहे. हायवे लाखो किलोमीटरचा, पण काही ठिकाणी हायवेच्या दोन्ही बाजूला झाडं लावल्यावर जंगल खात्याने त्यावेळेला डिक्लेअर केलं की हे आता जंगल भूमी झाली, दिस इज फॉरेस्ट. कारण तुम्ही झाडं लावली, त्याची डेन्सिटी एवढी आहे, आता तुम्ही फॉरेस्ट झाला. मी सांगितलं कोणीही आपल्या खाजगी जागेवर झाडं लावली तर ती जागा मी कधीही फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर करणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टाला या महिन्यात ॲफिडेव्हिट देतोय आणि मग ट्री कव्हर आउटसाईड द फॉरेस्ट वाढेल. सगळ्यात महत्त्वाचं होतं, या मंत्रालयाची प्रतिमा इतकी निगेटिव्ह झाली होती की प्रकल्प जाऊन अडकला. काँग्रेसवाले थकले, राष्ट्रवादीवाले तर हताश झाले. एकाही प्रकल्पाला मंजुरी मिळेना. गेल्या 10 वर्षामध्ये पर्यावरणाची मंजुरी मिळायला ॲव्हरेज 600 दिवस लागायचे
आता 190 दिवस लागतात हा बदल आम्ही घडवून आणला. 190 दिवस लागतात आणि पुढे मी ते 100 दिवसावर आणणार आहे. कुठल्याही पर्यावरणाच्या अटीशी समझोता न करता सगळ्या अटी शाबूत राहतील, पण 100 दिवसात मिळेल. कसं? आम्ही धोरणात्मक निर्णय घेतले. मी पहिला धोरणात्मक निर्णय घेतला की सीमा सुरक्षित राहिल्या तर पर्यावरण सुरक्षित राहील, आणि म्हणून आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला की बाबा सगळे 6000 किलोमीटरचे बॉर्डर रोड, 100 किलोमीटर सीमेच्या जवळ डिफेन्सला जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर करायचं आहे त्याच्यासाठी दिल्लीला फाईल पाठवण्याची गरज नाही. नाही पाठवलं. दुसरा निर्णय आम्ही घेतला, प्रोसेसेस ऑनलाईन केल्या. त्याच्यामध्ये कोणी अर्जदार आपला अर्ज कुठल्या टेबलवर पेंडिंग आहे हे पाहू शकतो. याच्यापेक्षा अधिक एम्पॉवरमेंट काय असू शकते? ही कॅन ट्रॅक, आणि आम्ही ट्रॅक करू शकतो कुठे पेंडन्सी आहे, कुणाकडे आहे, काय, किती दिवस आहे, लगेच चौकशी. डिसेंट्रलायझेशन केलं. 10 आमची विभागीय केंद्र आहेत, त्याच्यामध्ये राज्यांना सहभागिता दिली आणि त्यांच्याकडे निर्णय सोपवले 40 हेक्टरपर्यंतचे. ते ज्या दिवशी मी सोपवले तर एक आमचे फारच महत्त्वाचे अधिकारी आले. ते म्हटले, साहेब तुम्ही काय करताय? 90% फाईल आपल्याकडे येणाऱ्या 40 हेक्टरच्या आतल्या आहेत, मग आपल्याकडे फाईलच येणार नाही. त्याचं दुःख होतं. म्हटलं नकोय मला फाईल, मला काम व्हायला पाहिजे. आणि म्हणून फायलीज आम्ही विकेंद्रीकरण केलं, धोरणात्मक निर्णय घेतले, प्रोसेसेस ट्रान्सपरंट केल्या आणि स्टँडर्डायझेशन केलं. आमच्याकडे एक TOR असतो, टर्म्स ऑफ रेफरन्स. त्याला 13 महिने लागायचे प्रत्येक उद्योगाला. आम्ही त्या सगळ्याचं स्टँडर्डायझेशन केलं. जे काम 13 महिन्यात व्हायचं ते आता 13 दिवसात होतं. हा बदल घडवला, प्रत्यक्ष घडवला. आणि म्हणून मला सांगायला अभिमान आहे, गंगेमध्ये होणारं औद्योगिक प्रदूषण आम्ही प्रत्येकाचं मॉनिटरिंग केलं. स्पेंट वॉश येणं बंद झालं, ब्लॅक लिकर येणं बंद झालं, टॅनिंगचंही नवा कॉमन ॲफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट येईल. आणि ते आल्यावर मग हे सगळं प्रदूषण संपेल, औद्योगिक त्यातला भाग. तर ते औद्योगिक प्रदूषण आम्ही कमी करू शकलो 30% हा एक मोठं यश आहे. आणि सस्टेनेबल लाईफस्टाईल आणि क्लायमेट जस्टिस या 2 कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडल्या आणि त्या जगाने स्वीकारल्या आणि प्रिॲम्बलमध्ये आल्या पॅरिसच्या. हे मोठं यश आहे. आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवर एक नेकीचा प्रयास चालू आहे. मी फक्त उदाहरण देतो. अहो मुंबईचे म्हणजे शेवट जयदत्त क्षीरसागर मंत्री आल्यावर म्हटलं ते कप परेडचा पुलाचं 10 वर्ष पर्यावरण खात्यात पडलाय हो. म्हटलं तुला 10 दिवसात मंजुरी देतो. दिली. कोस्टल रोड कोणी संभव नाही. मी म्हटलं कमर्शियलायझेशन करणार नाही आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट तिथे होईल, या अटीसहित आम्ही कोस्टल रोडला मान्यता दिली. ट्रान्स हार्बर रेल्वेला 10 वर्ष मान्यता नव्हती. ट्रान्स हार्बर न्हावा JNPT दिली. JNPT आणि मुंबई गोवा हायवे वगैरे याचे इको सेन्सिटिव्ह झोन निश्चित नव्हते म्हणून रस्ते रुंदीकरण रखडलं होतं, ते निश्चित केलं, ते रुंदीकरण झालं. नंतर आम्ही अरबी समुद्रामध्ये शिवाजीचं स्मारक, पृथ्वीराज म्हणजे काँग्रेसनी 2004 सालच्या जाहीरनाम्यात वचन दिलेलं 2014पर्यंत नाहीच झालं. मी दिलं एका वर्षामध्ये परवानगी, सगळी प्रक्रिया पूर्ण करून, नियम पाळून आणि योग्य त्या अटी घालून. आपल्याकडे अनेक रस्ता रुंदीकरण, जंगलातून जाणारे सडका म्हणजे रस्ते ते नीट करायची सुद्धा परवानगी नव्हती, तीही दिली. आणि म्हणून महाराष्ट्राचाही विकास, प्रत्येक राज्याचा विकास, त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण. शेवट मी तुम्हाला तंत्रज्ञानाची कमाल दाखवतो. आत्ता मला SMS आला आहे, नाव सोडून द्या, होरला आहे. पॅरामीटर PM व्हॅल्यू 50 पाहिजे, 52.4 आहे, आलं. किंवा दुसरं लगेच सांगतो, हां एक दुसऱ्या सिमेंट कंपनीतून आला आहे, पॅरामीटर PM व्हॅल्यू 50 पाहिजे, 75 आहे. SMS धडाधड येत आहेत, क्षणाक्षणाला SMS येत आहेत, रोज येतात. या सगळ्यावर कारवाई सुरू केली, याला कायदेशीर आधारही देणार आहे. आणि त्यामुळे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, भल्या इच्छेने, दमदार नेतृत्वाखाली आम्ही पर्यावरणाचं रक्षणही करू आणि विकासही करू, हेच आमचं व्हिजन आहे. धन्यवाद. सगळ्यात सुरुवातीला आपला पहिला प्रश्न घेऊया. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. नद्या 2 कारणांनी मरतात.
एक जे वाळूचं मी सांगितलं त्याचा आम्ही उपाय नव्या पद्धतीने केला आहे. त्यामुळे सस्टेनेबल सँड मायनिंग आणि त्यातून नदीचा ऱ्हास न होणं हे एक होईल. पण नदीचं आज जे शुद्धीकरण आहे, दुर्दैवाचं पण खरं चित्र आहे की आज देशातला 85% मैला प्रक्रिया न होता नद्यांमध्ये मिसळला जातो. 85% आफ्टर 70 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स. आता मी इतिहासात कुणाची जबाबदारी वगैरे याच्यात नाही जात, पण आता ते सुधारायचं आहे म्हणून गंगेसाठी 20,000 कोटी रुपयाची प्रोव्हिजन केली आहे. त्यातले 15,000 कोटी या सिवेज ट्रीटमेंटसाठीच आहेत. कारण सिवेज येईन असं झालं की नद्या शुद्ध होतात. दुसरं औद्योगिक प्रदूषण येतं, त्याचा आम्ही स्वतः सुरू केलं आहे. मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतो, वर्षभरामध्ये आपण पाहाल साखर कारखान्यांची मळी आणि उद्योगांची घाण पाणी ही जाऊ शकणार नाही नद्यांमध्ये. आणि जिथे कुठे असा प्रयोग असेल तिथे मी पुन्हा आपल्याला आज ABPच्या माध्यमातून सांगतो, आपण मला कळवा, आम्ही त्याची तत्काळ दखल घेऊ. परंतु प्रदूषणाचं सांडपाणी हे नद्यांमध्ये मिसळलं जाता कामा नये, पाणवठ्यामध्ये जाता कामा नये, असा आमचा धोरण आहे. आणि यांनीच नद्या वाचतात. मुख्यतः सॉलिड वेस्टचे जे नवे नियम आहेत, आता आम्ही ते जवळजवळ 10,000 गावांपर्यंत नेलेत, जास्त मोठे नेलेत. 45 कोटी लोकसंख्येला कव्हर करेल. त्यामुळे तिथला जो कचरा आज शेवटी पुराबरोबर नद्यामध्ये जातो, नद्यामधून समुद्रात जातो. आणि आता पॅसिफिकमधल्या आणि बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात सुद्धा तिथे माशांना विकार होतात. हे जे होतं हेच थांबेल. त्यामुळे नद्या शुद्ध करणं ही गंगा ही जस्ट बिगिनिंग आहे. बाकी मुळामुठासुद्धा एक महाराष्ट्रातली सुरुवात आहे, पण बाकी सगळ्या नद्यांचंही असंच करायचं आहे. JNUचे काही विद्यार्थी प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडनं प्रश्न घेऊया. जे आदिवासी लोक आहेत ते त्यांचं जे विजन घेऊन चालतात की जल, जंगल आणि जमीन, त्यांच्या ह्या तिन्ही गोष्टींवर त्यांना एक धोका निर्माण झालेला दिसतोय. तर त्याच्यावर तुमचं ओपिनियन काय आहे की सरकार त्याच्यावर कसं काम करू शकतं आणि त्यांचे निगेटिव्ह ओपिनियन जे झालेले आहेत ते कशी दूर होऊ शकतात? मी महाराष्ट्र बँकेमध्ये काम करत असताना मी पालघर तालुक्यातल्या आदिवासी भागामध्ये 2 वर्ष आदिवासींबरोबरही काम केलं. आणि एकूणही मी खेड्यामध्ये कोकणामध्ये वाढलो, जिथे आदिवासींचा माझा त्या कामाशी कायम संबंध आला. तर मी आपल्याला सांगतो, मोदी सरकारच्या नेतृत्वात आदिवासी अधिक बळकट होईल. कारण त्याला नुसता वनोपज घेण्याचा कायदेशीर अधिकार होता. त्याला मिनिमम सपोर्ट प्राईस पहिल्यांदा आम्ही जाहीर केली. ज्या वस्तूला 100 रुपये मिळायचे त्याला आता 1000 रुपये मिळायला लागले. हा त्याच्या जीवनमानात फरक झाला. परवा मी मध्य प्रदेशातल्या बोरपाणी, छिंदवाडा जिल्ह्यातल्या अनेक आदिवासी पाड्यांवर गेलो आणि तिथे मी पाहिलं, त्यांना बांबू लागवडीमध्ये सहभाग दिला. त्यांना तिथे एक छोटा बंधारा करून दिला, त्याच्यात मासे दिले, त्याला स्किल डेव्हलपमेंटचं केलं. आदिवासी, कारण माझं असं मत आहे, जंगलाचं रक्षण हे फॉरेस्टर कमी करतात, तिथले वनामध्ये राहणारी लोक आणि आदिवासी जास्त करतात. आणि ते करत असल्यामुळे त्यांचं लाईव्हलीहूडसुद्धा तिथे निघालं पाहिजे. म्हणजे मग ते अवैध चराई, अवैध जलाई, अवैध कटाई नाही होणे देते आहे. तर हे जे आहे, यासाठी आदिवासी हा आमच्या जंगल आणि वनविस्ताराचा आणि वनीकरणाचा गाभा आहे. आणि वनीकरणासाठी गेल्या 10 वर्षामध्ये जमा झालेले पैसे बँकेमध्ये पडून राहिले, ते जमिनीवर आले नाहीत. त्यासाठी मी शेवटी कायदा आणला. लोकसभेने तो एकमताने पास केला. आज तो राज्यसभेतही मंजूर होईल असं मला वाटतं आहे. आणि त्यामुळे 42,000 कोटी रुपये हे आम्ही पुढच्या 3 वर्षामध्ये प्रत्यक्ष वनीकरण जोरदारपणे सगळीकडे झालेलं आपल्याला दिसेल, जंगलामध्ये आणि जंगलाबाहेरही प्रोत्साहन मगाशी मी सांगितलं असं. पण आदिवासी हा त्याचा आत्मा आहे. नमस्कार. जितके एन्व्हायरमेंट क्लिअरन्सेस किंवा फॉरेस्ट क्लिअरन्सेस मिळत आहेत त्यांना सतत अनेक प्रोजेक्ट्समध्ये NGTमध्ये चॅलेंज केल्या जात आहे. आमच्या एकही नाही, माझ्या एकाही निर्णयाला अजून चॅलेंज झालं नाही. तेवढं सुदैवाने चांगलं आहे. जेवढे निर्णय दिले ते 2012-13च्या जे आदेश काही होते, जे चुकीचं ठरवलं ते मी रेक्टिफाय करणारच आहे. ती प्रक्रिया चालू आहे. सगळे कायदेही आमूलाग्र बदलणार आहोत. कारण पारदर्शी पाहिजेत प्रक्रिया, कायदे खरे पाहिजेत, नीट पर्यावरणाचं रक्षण करणारे, अशी माझी कल्पना आहे. की बरेचसे प्रोजेक्ट जी मोठी आहेत सेंटरकडे येतात, स्पेशली हायड्रो पॉवर प्रोजेक्ट हिमालयातले. उत्तराखंडाच्या 2013च्या ट्रॅजेडीनंतर बरेच त्याच्यावर प्रश्न पण उचलले गेले होते. त्याच्याविषयी तुमचं काय सांगतो. ओपिनियन आहे? उत्तराखंडमध्ये जी ट्रॅजेडी झाली ती आपण पाहिली भयंकर, पण ती विद्युत प्रकल्पामुळे झाली असं कोणी म्हटलंही नाही आणि ते खरंही नाही.
पण तरीसुद्धा आम्ही स्वतः ॲफिडेविट दिलं सुप्रीम कोर्टात अभ्यास करून. 3 कमिटी आम्ही नेमल्या. त्या सगळ्यांचा अभ्यास करून फायनल ॲफिडेविट मी जे दिलं ते असं आहे की पूर्वी हरिद्वारला हा मुद्दा होता की 1000 क्युसेक्स पाणी पुढे सुटलंच पाहिजे. आता आम्ही असं केलं आहे की अलकनंदा, भागीरथी आणि मंदाकिनी या 3 नद्यांच्या मुळापासून, म्हणजे जिथून मूळ गंगा या 3 नद्यांची मूळ होते, मूळ त्याच्या या 3 ट्रिब्युटरीज आहेत, तर त्या सर्व नद्यांवर 1000 क्युसेक्सचं मापक राहील की 1000 क्युसेक्स पाणी सतत अविरल धारा वाहील अशा स्वरूपाचं झाल्याशिवाय प्रोजेक्ट होऊच शकणार नाही. त्यामुळे तुम्ही तिथे प्रोजेक्ट होणार नाही ते लक्षात घ्या. आणि मी सुभानसिरीमध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा आम्ही पूर्ण अभ्यास करून सियांग व्हॅली वाईज अभ्यास केला आणि त्यानुसारच जे सस्टेनेबल प्रोजेक्ट्स आहेत त्यालाच हो म्हणू. फक्त अमेरिकेचा एक कट असतो, म्हणजे पाश्चात्य देशांचा एक प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी जलविद्युत प्रकल्प उभारायचे, त्यांनी सगळं करायचं आणि इथे NGOना पैसे द्यायचे की इथल्या जलविद्युत प्रकल्पाला अटकवा. आणि ते आपलं कामामध्ये रिपोर्टमध्ये लिहितात की आम्ही एक जलविद्युत प्रकल्प थांबवला. त्यांचे बॅलन्स शीट पाहिल्यावर कळतं त्यासाठी त्यांना 5 कोटी रुपये मिळाले. त्यांचे वकील टॉप असतात, सरकारपेक्षा फार चांगले वकील असतात. तर हे का होतं, तर असंही असतं. तेव्हा असं दुटप्पी व्यवहार मला कळतो, तो मी जगाच्या व्यासपीठावर मांडतो. अरे 100 चूहे खा के आप बिल्ली चली आज अब ऐसा कैसे चलेगा. हमें अभी अधिकार है विकास का, हम करेंगे लेकिन हम सस्टेनेबल करेंगे. त्यांनी खूप कार्बन उत्सर्जन केलं, सगळं कुठल्याही पर्यावरणाचे नियम पाळले नाहीत आणि स्वतःचा विकास केला. आणि आता दुसऱ्याचा विकास करायचा वेळ झाला की लगेच अशा सगळ्या अडचणी निर्माण करण्यासाठी ते इथेच संस्थांना पैसे देतात. सॉरी टू से, आपल्या जितके हिंदू मंदिर आहेत आपल्या, म्हणजे स्पेशली आपण दिल्लीचं मी बोलते, मंदिरात इतकं वेस्ट होतं, इतकं एन्व्हायरमेंट कॉन्शियस नाही आहेत. तिथे खूप घाण असते, ह्या वापरलेले फुलांमध्ये म्हणा, काही पण वेस्ट आहे. त्याच्यात तुम्ही काही असं लॉ आणू शकता की त्यांनी एक रिसायकल प्लांट लावावं आणि जे काही मंदिरात ते चांगलं उपक्रम करतात आपण काहीतरी पारितोषिक किंवा इन्सेंटिव्ह म्हणून त्यांना एक पुढे येण्याची संधी द्यावी. आपण प्रश्न विचारला तो खूप चांगला, महत्त्वाचा आहे. फक्त तो हिंदूंपुरता मर्यादित नाही, कुठल्याही धर्माच्या रीतिरिवाजामध्ये वा सांस्कृतिक उत्सवामध्ये प्रदूषण वेगवेगळ्या कारणांनी होत असतं आणि ते जे होत असतं ते टाळलं पाहिजे आणि त्यासाठी कडक नियम केलेत. उलट काही विषयात जिथे नगरपालिका, तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला, पहिल्यांदा भारतात असं घडलं आहे की ज्या नगरपालिकांनी आमचे आदेश ऐकले नाहीत त्यांच्या विरुद्ध आम्ही पर्यावरण मंत्रालय यांनी NGTमध्ये फिर्याद दाखल केली आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ NGT टेलिंग अस समथिंग, वी हॅव फाईल्ड कंप्लेंट्स अगेन्स्ट अरिंग लोकल बॉडीज. वी हॅव स्टार्टेड टेकिंग ॲक्शन. पण या बाबतीमधले नवे नियम तुम्ही सॉलिड वेस्ट, माझे नवे नियम जे आहेत ते वाचा आणि त्याच्यामध्ये खूप चांगले आहेत. आणि लोकांनी 1400 लोकांनी सूचना पाठवल्या होत्या देशभरातून आणि त्या सगळ्याचा समावेश केला आहे. त्यामुळे कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यू सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रेजिम आता लवकरच आपल्याला दिसेल प्रत्यक्षात आलेली. या उत्तरानंतर आपला ABP माझाचा पुढचा प्रश्न आपण घेऊया. हवामान बदलामुळे वारंवार दुष्काळाचा धोका आहे का? याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. कारण हे सत्य आहे की 150 वर्ष विकसित देशांनी केलेल्या अत्याधिक कार्बन उत्सर्जनामुळे आज पृथ्वीचं तापमान हे जवळजवळ 1 डिग्री सेंटीग्रेडनी वाढलेलं आहे. पण जर आपण महाराष्ट्रातला दुष्काळ वा चेन्नईचा पूर वा उत्तराखंडची त्रासदी हे या क्लायमेट चेंजमुळे झाला आहे म्हणून लॉस अँड डॅमेजसाठी जर केस केली तर ते म्हणतात की नाही, नॉट अ सिंगल इव्हेंट कॅन बी ॲट्रिब्युटेड टू क्लायमेट चेंज. म्हणजे नुकसान भरपाई द्यायची वेळ आली तर ते म्हणतात नाही, हे तुमचं खरं नाही. कारण हजारो वर्षाच्या सायकलमध्ये दुष्काळ, पूर, ग्लेशियर पिघळणं, म्हणजे पृथ्वीच्या निसर्ग चक्रामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. म्हणून एक दुष्काळ, एक पूर हे त्याचं कारण आहे का, तर उत्तर 100% आहे का, तर नाही. पण मूळ कारण त्याचं आहे की नाही, आहेच. अल निनोचा परिणाम आणि एकूणच त्याच्यात वाढ झालेली आहे हे सत्य आहे. हा आपल्याला परिणाम भोगावा लागतो. पुढचा प्रश्न.
सर UN मध्ये जे आपण इंटेंडेड नॅशनल डेव्हलपमेंट गोल्स सबमिट केले त्यामध्ये 2022 पर्यंत 100 गिगावॅट सोलर एनर्जी आपण अचीव्ह करू असं सांगितलं आहे. तर येत्या 6 वर्षात हे अचीव्ह करण्याचा ॲक्शन प्लॅन काय आहे? पहिलं म्हणजे INDC ज्या सांगितले त्या फ्रॉम 2020 टू 2030 या 10 वर्षांसाठी सांगितलेत. पण आपण आपली जबाबदारी नव्हती तरीसुद्धा मोदीजींचं नेतृत्व असं आहे की त्यांनी पहिल्यांदा 20,000 मेगावॉटचं सौर ऊर्जेचं लक्ष होतं ते 1,00,000 मेगावॉटवर थेट नेलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की याचा परिणाम असा आला जगातली गुंतवणूक इथे भारतात येते. आज 40,000 मेगावॉटचे टेंडर्स निघून बिडिंग झालेलं आहे. त्याची आता पुढचं उभारणी सुरू आहे आणि त्यामध्ये आता रेट 4 रुपये 60 पैसे इतका प्रति युनिट कमी झालेला आहे. म्हणजे प्रति युनिट 4 रुपये 60 पैसे इतका दर आलेला आहे बिडिंगमध्ये. 1,00,000 मेगावॉट हे कदाचित 22च्या आधीच पूर्ण करू. सर क्योटो ते पॅरिस हा जो प्रवास आहे याच्यामध्ये भारताची जी भूमिका राहिलेली आहे आणि पॅरिसमध्ये आपल्याला जे काही मिळालं तर त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? आणि भारताचा स्टँड कसा आहे? कुठं कमकुवत झालं असं वाटतं तुम्हाला जागतिक पातळीवर? नाही, आपला कुठेही कमकुवत स्टँड झाला नाही. आपण जागतिक पातळीवर पूर्वी न बोलणारे, विरोध करणारे, मागे कोपऱ्यात बसणारे असे होतो. आता आपण नेटवर्क केलं. आम्ही बेसिक कंट्रीज, ब्रिक्स कंट्रीज, सार्क कंट्रीज, लीस्ट डेव्हलप कंट्रीज, स्मॉल आयलंड डेव्हलप कंट्रीज आणि विकसित देश सगळ्यांशी जोरदार संपर्क साधला. गेल्या वर्षामध्ये मी 60 देशांशी म्हणजे परराष्ट्र खात्यासारखं काम आम्हाला करावं लागलं जवळजवळ एन्व्हायरमेंटल डिप्लोमसीमध्ये. आणि जवळजवळ आम्ही 60 देशांशी आम्ही बायलॅटरल्स केले आणि सगळ्यांचा विश्वास मिळवला. कृती घोषित ठसठशीत झाली आणि त्याच्यामुळे पॅरिसचं शेवटी ॲग्रीमेंट होताना भारत इतका महत्त्वाचा झाला की ॲग्रीमेंट जेव्हा फायनल झालं तेव्हा आम्हाला चौघांना बोलवलं बेसिक ॲग्रीमेंट, बेसिक कंट्रीजना, चीन, भारत, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका. आणि मी आपल्याला आज सांगतो आमच्या मंत्रिमंडळातले सुद्धा काही सहकारी वा तज्ज्ञ सांगत होते मला की अहो ते चीन तर गेलं, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका ऑलरेडी अमेरिकेबरोबर गेले, आता तुम्ही एकटे पडणार. आम्ही चौघेही युनायटेड राहिलो, चौघेही एकत्र गेलो, चौघांनी सांगितलं हे आमचे समान मुद्दे आहेत आणि असं झालं. त्यामुळे त्याचा परिणाम झाला आणि शेवटी त्यांनी ज्या 3-4 जागतिक नेत्यांना फोन केले त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून बाई या विषयावर आमचा असा समझोता होतो, सगळ्यांचा ओके घेतल्यावर तो समझोता जाहीर झाला. त्यामुळे पॅरिसमध्ये आपण विकसनशील देशांची, कारण आपला मुद्दा काय आहे बाबा, आत्ता आम्ही विकासाची वाटचाल सुरू केली. आमच्या 30% लोकांना आजपर्यंत एनर्जी ॲक्सेस नव्हता. आमचं एनर्जीची खपत अगदी कमी आहे. आम्ही सस्टेनेबल करू पण आम्हाला विकासाची संधी हवी, तो विकासाचा अवसर मिळाला पाहिजे. सो व्हेकेट द कार्बन स्पेस. तर कार्बन स्पेस जी ऑक्युपाय केली आहे विकसित देशांनी ती खाली करा, निगेटिव्ह कार्बन एमिशन्समध्ये तुम्ही जा आणि आम्हाला जागा द्या विकासाला आणि ती आपण मिळवली. दॅट्स अ ग्रेट अचिव्हमेंट. उत्तराखंडात जी आग लागली ती खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू झाली होती. आपण त्याला आता कॉम्बॅट करताना अनेक प्रयत्न करतो आहोत, मोठ्या प्रमाणात पैसासुद्धा ओततो आहोत. मात्र जगाच्या पाठीवर जे तंत्रज्ञान आहे वाईल्ड फायर्सला फाईट करण्याचं किंवा त्या कधी सुरू होतात हे लक्षात करून घेण्याचं, ते तंत्रज्ञान आपण आपल्या देशात कधी आणणार? महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेस्ट कव्हर हे अशा प्रकारच्या वाईल्ड फायर्समुळे मागच्या 3 वर्षामध्ये आपण हरवलेलं आहे. जवळजवळ 77,000 हेक्टर हे वन जळलेलं आहे आणि त्यातील 3,500 आगी ह्या लोकांनी लावलेल्या आहेत. हेच आपल्याला देशात सुद्धा दिसतं. तर ह्याबद्दल काय कारवाई होणार? तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मी एकदा नीट याच्या संबंधी सांगूनच टाकतो. पहिलं म्हणजे मला घोषणा करायला आवडेल एक चांगली, की लवकरच आम्ही टेस्ट केलेलं आहे फॉरेस्ट फायर अलर्ट सिस्टीम आम्ही विकसित करीत आहोत आणि लवकरच ती प्रत्यक्षात अंमलात येईल. त्याच्या टेस्ट सक्सेसफुल चालू आहेत. त्यामुळे जेव्हा अतिशय ग्रीष्म म्हणजे ज्याचं खूप उष्णता वाढते आणि जेव्हा ह्युमिडिटी अगदी कमी होते, मॉइश्चर हवेतलं संपून जातं, जेव्हा सगळीकडे रखरखाट असतो, त्या रखरखाटामध्ये आग लागण्याची संभावना वाढते.
तर असं सगळं मॅप करणारं अलर्ट सिस्टीम दुनियेमध्ये आहे, त्याच्यापेक्षा थोडी प्रगत आपण लवकरच इथे वापरणार आहोत. आत्ता आमच्याकडे फॉरेस्ट फायर अलर्ट्स असतात, जे फायर लागली कुठेही, रिमोट जंगलामध्ये जरी आग लागली, कारण अंदमानमध्ये आपली 570 बेट आहेत, त्यातल्या 25-30वरच लोक राहतात, बाकीच्या ठिकाणी लोकही राहत नाहीत, पण तिथेही थोडी आग लागली तर ती आम्हाला समजते. फक्त माझ्या लक्षात असं आलं आहे, जिथे मनुष्य राहत नाही तिथे फारशा आगी लागतच नाहीत. मनुष्य राहतात तिथे आगी आहेत, आणि याचं कारण आपल्याकडे जशी शेतं जाळण्याची पद्धत आहे, राब लावतात, तसं जंगलाच्या जवळ राहणारे लोक जंगलाच्या मध्ये एक सुरुवातीला आग लावतात. आपल्या आगी झाडांना लागत नाहीत, लक्षात घ्या. परवा जी कॅनडामध्ये आग लागली, जी आपण पाहिली, ती झाडं पेटून 88,000 लोकांचं स्थलांतर करावं लागलं. सगळं शहरच्या इमारती अनेक ध्वस्त झाल्या. असं आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे गवताला खाली आग लागते, ती वणवा म्हणतो त्याला आपण, आणि वणवा असा पसरत जातो, मग कधी कधी अनकंट्रोलेबल होतो. लावतात लोक आणि मग पुढे ते अनकंट्रोल होतं. पण म्हणून लोकांचा सहभाग वाढवणं तिथे आपल्याकडे, म्हणून विमानं आणि हेलिकॉप्टरमधून आम्ही परवा पाणी टाकलं, पण त्या पाण्याचा तसा उपयोग होत नाही, कारण कॅनपीला आग लागलेली नसते, खाली आग असते, त्यामुळे त्याला ग्राउंडवरच जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे ती करायची आणि लोकांचा अवेअरनेस वाढवायचा. ही मोठी कॅम्पेन आम्ही लॉन्च करतोय, कारण लोकांनी फॉरेस्टला आगी लावता कामा नयेत. आणि कोणी मुद्दाम करत असेल तर परवा 4 लोक पकडले, त्यांची चौकशी चालू आहे. आणखी एक प्रश्न घेऊया. मराठवाड्यात जंगलाखालचं क्षेत्रफळ 1% देखील राहिलेलं नाही आहे, आणि त्यामुळे ही कायमस्वरूपी दुष्काळी स्थिती आलेली आहे तिथे. तर आपलं दोन्ही ठिकाणी राज्य आहे, केंद्रात आणि महाराष्ट्रात, तर हे चित्र बदलण्यासाठी तातडीनं काही आपण पावलं टाकणार आहात का? 4 पावलं आम्ही उचलतोय. मराठवाड्यामध्ये हे सत्य आहे की जसजसा नागरी विकास होत जातो तसतसं जंगलं कमी होतात. म्हणून आम्ही पहिला एक काम केलं आहे की जिथे मोठ्या शहरांमध्ये जंगल जमिनी आहेत, पण त्याच्यात जंगल नाही आहे आणि त्याच्यात मग अतिक्रमण होतात, म्हणून अशा जंगल जमिनींना कंपाऊंड घालून तिथे जंगल, शहराच्या मध्ये सुद्धा चांगलं जंगल वाढावं, याला नगर वनोद्यान योजना असं म्हटलं आहे. त्याचे प्रस्तावही आलेत. अनेक ठिकाणी जवळजवळ देशात 40-45 ठिकाणी हे काम सुरू झालं आहे. सर्व महापालिकांना आता सांगितलं आहे की हे करा, आम्ही त्याला पैसे देऊ. दुसरं, जे मूळ मी म्हटलं ट्री कव्हर आउटसाईड द फॉरेस्ट, ॲग्रो फॉरेस्ट्री, हा या बजेटमध्ये सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे. आणि शेतकऱ्यांना प्रेरित करून जंगल लावा, जंगल वाढवा, वनशेती करा. तुमचं केलेली शेतीला कापायला आम्ही नंतर परवानगी देऊ, त्याचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट तुम्ही करा आणि तुम्हालाच फायदा मिळत जाईल. जशी आपण फळबागायत केली आहे, त्याचा केवढा फायदा झाला महाराष्ट्राला, मराठवाड्यातही फळबागायत चांगली झाली. तसा जंगलही वाढवण्याचा जनतेच्या सहभागातून, शेतकऱ्यांच्या सहभागातून हे कार्यक्रम करणार. आणि ज्या जंगल जमिनी आहेत, मराठवाड्यात सुद्धा जंगल आहे ना क्षेत्र, त्याचं डिग्रेडेड फॉरेस्ट इंटू मीडियम डेन्स फॉरेस्ट, मीडियम डेन्स फॉरेस्ट इंटू गुड फॉरेस्ट, असं परिवर्तन करून क्वालिटी बदलण्यासाठी आम्ही एक मोठा कार्यक्रम केला आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्राला कॅम्पा फंडमधून जवळजवळ 3,000 कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचे वर्किंग प्लॅन्स आम्ही मागवणार आहोत. त्यात मराठवाड्यावर आमचा निश्चित भर असेल. उपस्थितांमधले आणखी काही प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत, पण तत्पूर्वी एबीपी माझाचा आणखी एक प्रश्न घेऊया. खचणाऱ्या सागरी किनाऱ्यांसाठी काय करते सरकार? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. पहिलं म्हणजे आम्ही काय केलं, आता 2 वर्षामध्ये लो फ्लाईंग आणि सॅटेलाईट या दोन्हीच्या मदतीने 7,000 किलोमीटरच्या सागरी किनाऱ्याचं एक्झॅक्ट चित्रण करून कुठे काय झोपडी आहे, कुठे एन्क्रोचमेंट आहे, कुठे काय झालं आहे, कुठे स्खलन झालं आहे, कुठे इरोजन होत आहे, याचं मॅपिंग केलं आहे. अँड सो नाऊ आय कॅन शो यू द पिक्चर ऑफ ईच सर्वे नंबर, की कुठे काय स्थिती आहे, गेल्या वर्षी काय होती, त्याच्या आदल्या वर्षी काय होती, त्याच्या आदल्या वर्षी काय होती आणि आता काय आहे. त्यामुळे असं लेटेस्ट टेक्नॉलॉजी, HTLची आखणी, कन्फ्युजन दूर करणं, हे सगळं केलं आहे. इरोजन जिथे होत आहे तिथे आमच्या विशेष वैज्ञानिकांच्या टीम्स जाऊन जे उपाय त्यांनी सुचवलेत ते उपाय आम्ही करतोय. कारण का इरोजन होतं याची अनेक कारणं असतात. त्या तिथे कुठल्या प्रकारचा विकास चालू आहे, कुठल्या प्रकारची बाकीची कामं चालू आहेत, त्यामुळे कुठे भराव बांधले जात आहेत का, कुठे काय होतं, तर इकडे भराव केला तर तिकडे इरोजन होतं. असे अनेक त्यातले लक्षात आलेले पैलू आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणच्या इरोजनचा अभ्यास करून आम्ही सांगतोय.
एकूण सागर पातळी थोडी थोडी वाढते, त्याचा एक परिणाम होतो. पण मुख्यतः तरी भारतामध्ये आत्ता परिणाम जो आहे तो एका ठिकाणी तुम्ही जेव्हा वाढवता तर दुसऱ्या ठिकाणी त्याचं इरोजनही होतं आणि प्रत्येक ठिकाणची काही विशेष कारणं आहेत ती तशी ट्रीट केली जातील. आणखी एक प्रश्न घेऊया. सर नमस्कार. GM क्रॉप्स आणि GM क्रॉप्सच्या चाचणीबद्दल आपलं काय धोरण असणार आहे? असं आहे, मी विज्ञानाला थोपवू इच्छित नाही. त्यामुळे GM क्रॉप पंतप्रधानांची घोषणा आहे, पर ड्रॉप मोर क्रॉप. त्यामुळे आपल्या देशातलं शेतीचं खरं चित्र असं आहे की जगातल्या ॲव्हरेजपेक्षा आपलं ॲव्हरेज उत्पन्न पिकांचं हे निम्म आहे. आणि बेस्ट ऑफ दॅट कंट्री जी असते त्या उत्पादनातली, तांदूळातली, गव्हातली, कापसाची, कशाची, त्याच्या 1/3च आपलं आहे. आणि म्हणून आपल्याला उत्पादकता वाढवली पाहिजे, कारण मगाशी सांगितलं मी जमीन कमी आहे. आणि म्हणून उत्पादकता वाढवण्याचे कुठलेही प्रयत्न हे नेहमी प्रोत्साहनच मिळेल. फक्त GMच्या ट्रायलला आम्ही परवानगी दिली आहे, ती 7-8 वर्ष चालते. त्याला GM ट्रायल सेफ आहेत की नाही, सेफ व्हायला पाहिजेत, मूळ सेफ ट्रायल. आणि त्यांनी जे निर्माण होणारं धान्य आहे ते देशातल्या जनतेला ठीक आहे की नाही, सेफ आहे की नाही हे निश्चित पाहिलं जाईल. त्याशिवाय परवानगी दिली जाणार नाही. पण आपण एक ढोंगामध्ये कधी राहता कामा नये. म्हणजे आम्ही केलॉग्स खातो, आम्ही परदेशातून येणारं पाम ऑइल खातोय जे BT आहे. आपल्याकडे BT बैंगनला परवानगी नाही दिली, बांगलादेशनी दिली. बांगलादेशमध्ये BT बैंगन होऊन ते आसाममधले, बंगालमधले आणि बिहारमधले शेतकरी वापरायला लागले. आता BT बैंगनही आपण खाणार, पण म्हणायचं नाही. असं ढोंग मला चालत नाही. ABP माझाचा आणखी एक प्रश्न बघूया. फार महत्त्वाचा प्रश्न आहे. असा आहे, लोकमान्य टिळक आपल्यासाठी सगळ्यात आदर्श आहेत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांसाठी. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. कालानुसार घोषणा बदलते. आता आपली घोषणा असली पाहिजे, स्वच्छ हवा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि तो मी मिळवणारच. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? वाहनांसाठी मोदी सरकारने एक क्रांतिकारी निर्णय घेतला. 2024 साली जे Euro 6 स्टँडर्ड आपण गाठणार होतो, ज्याला भारत 6 म्हणतो, ते आता 2020 सालीच गाठणार. त्यासाठी 60,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करून आम्ही पेट्रोल आणि डिझेल Euro 6 लेवलचं मिळेल. जगातलं सर्वोत्कृष्ट डिझेल आणि पेट्रोल आता भारतात मिळेल. आणि वाहनंसुद्धा त्याला कंप्लायंट असतील. आणि हे नोटिफिकेशन निघालं, याचा परिणाम म्हणून वाहनांपासून होणारं प्रदूषण 90% कमी होईल. पण त्याला 3 वर्ष लागतात. काही लोकांना म्हणजे इतकी घाई होते की म्हटले स्विच ऑफ स्विच ऑन केल्यासारखं प्रदूषण असं नाही जात, त्याला प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे 3 वर्षात वाहनांचं कमी होईल. कन्स्ट्रक्शन डिमॉलिशनचे वेस्टचे रूल्स, मी स्वतः दिल्ली मेट्रोचं काम पाहिलं. दिल्ली मेट्रोची रोज हजारो टन धूळ निघते, म्हणजे खणलं जातं बोगदे, पण एकही कण धूळ कुठेही दिसत नाही. का? कारण तिचं नीट शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावतात. आता तशीच विल्हेवाट सगळ्या इमारती बांधताना आणि पाडताना त्यांना पडद्यामध्ये काम करावं लागेल, त्यांना पाणी मारावं लागेल, त्यांना पाणी मारून ती धूळ न्यावी लागेल, त्याचं नीट निष्पादन करावं लागेल. असं सगळीकडे धूळ पसरवता येणार नाही. औद्योगिक प्रदूषणाला मी सांगितलं तसं आता आम्ही 24 तास आमचा माणूसच यंत्राच्या रूपाने बसवला आहे आणि तो खोटं बोलत नाही. त्यामुळे त्याचं प्रदूषणाचं आम्ही नियंत्रण करणार. 3-4 प्रदूषणावर मात आणि स्वच्छतेचे नवे नियम केलेत. या सगळ्याला परिणाम व्हायला 2 वर्ष लागतील, पण लोकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. आपलं वाहन नीट मेंटेन करणं हे काम कुणाचं? तर ते प्रदूषण कमी करतं. कंजस्टेड लेड अवॉइड करणं, जरा लांबचा रस्ता घेणं, जवळची कामं सायकलनी करणं वा पायी करणं हे लोकांनीही केलं पाहिजे. केवळ एकदा मत दिलं की निवडून आलेल्या सरकारला फक्त आपण 5 वर्ष मागण्या करायच्या, असं लोकशाही आणि देश चालत नाही. तर प्रदूषणाची लढाई सगळ्यांनी मिळून लढायची आहे. त्यात जनतेचाही सहभाग मिळेल असं मला खात्री आहे. निश्चित, जसं तुम्ही सांगितलं हे टीमवर्क आहे आणि लोकसहभागातनंच त्यात पुढे चांगला मार्ग आपण काढू शकतो. आणखी एक प्रश्न घेऊया. जावडेकर साहेब, हे जे पॉलिटिकल पोल्युशन जे सध्या चालू आहे, राजकीय प्रदूषण, जे बोलताना इतक्या लो लेवलवर जाऊन बोलतात किंवा आरोप व्यक्तिगत लेवलवर खालच्या लेवलवर जाऊन लावतात, या प्रदूषणाबद्दल आमच्या पर्यावरण मंत्र्याचं काय म्हणणं आहे?
असं आहे, या बाबतीत माझं म्हणणं नेहमी आहे, अटलजींची नेहमी आठवण करायची. वाणी संयम हा त्यांच्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्व आहे. आणि म्हणून विरोधकांवर टीका करायची असेल तरीसुद्धा मी तरी ते आदर्श मानतो की ते पद्धतीने करावं. आता बाकीचे पक्ष असं का करत नाहीत, त्यांनाही मी अटलजींची पुस्तकं पाठवीन की कसं बोलायचे. पण पॉलिटिकल प्रदूषण आहे, आता काय. पण देश असा असतो, ते सगळीकडे तिकडेही डोनाल्ड ट्रम्पनी धमाल चालवलीच आहे ना, म्हणजे तो काय बोलतोय. कुणातच सर्वसामान्य जनतेला आणखी मोकळा श्वास घेण्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या आयुष्यात सुदृढ आरोग्याचा आनंद फुलवण्यासाठी पर्यावरण रक्षण आणि पर्यावरण संवर्धनाकरता आम्ही सर तुम्हाला पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि इकडे तुम्ही उपस्थित झालात, आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. बहुत बहुत धन्यवाद. ABP माझा.